तुकोबारायांचे कोळे वाटही पाहुने शिनले डोळे. ज्यावेळी एखादी मुलगी घरातून बाहेर पडते त्यावेळी कुटुंब तिचा असूयेनं वाट पाहत होत असतं. कालही नेमकं तसंच झालं. घरातून खेळायला बाहेर पडलेली चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि आजही ते कुटुंब असूयेने तिची वाट पाहत आहे, हळहळत आहे. अश्रूंच्या धारा त्यांच्या डोळ्यातून उघळत आहेत आणि हे फक्त त्यांच्याच बाबतीत नाही, प्रत्येक महाराष्ट्रातला ज्याच्या मनामध्ये स्त्रीप्रती आदर आहे तो प्रत्येक युवक आणि प्रत्येक युवती म्हणजे प्रत्येक बाई आणि प्रत्येक माणूस हळहळतोय. आजपर्यंत ह्या घटना घडल्या, त्यांना कधी न्याय मिळालाच नाही. परंतु मला वाटतं आजपासून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन, सुशासन अंमलात आणलं गेलं आणि त्या चिमुकलीला न्याय मिळाला तर इथून पुढच्या स्त्रियांवरती अत्याचार होणार नाहीत. जर तुम्ही स्त्रीला आरक्षण दिलं असलं, कितीही कायदे आणि कलम अंमलात आणली असली, तर जिथं त्यांच्या नराधमांच्या नीतिमत्तेच कलम झालंय तिथं तुमच्या कायद्याची कलम काय करणार आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे. न्याय यातून मिळाला पाहिजे की त्या गुन्हेगाराला योग्य ती कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे.